जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 28 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा। ह्या दिवसाची आपण सर्वच जण खूप आतुरतेने वाट पाहत असतो, कारण कोजागिरी पौर्णिमेपासूनच दिवाळीचा जो सण असतो तर तो चालू होत असतो। कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व असतं। आता ह्या पौर्णिमेला एवढं महत्त्व का असतं, तर ही जी पौर्णिमा असते तर ती माणिकेथारी तयार करणारी म्हणजेच मोती तयार करणारी पौर्णिमा म्हणून संबोधली जाते। पण आपल्या हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोण जागत आहे आणि आपल्या मनुष्यांचे प्रयत्न ती पाहत असते आणि त्यांचा ते प्रयत्न बघून ती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि त्यांना आशीर्वाद देत असते। ज्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद असतो तर त्यावेळेस आपल्यासाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते। त्यामुळेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू आणायची आहे। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि साक्षात तिचे आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि कधीच आपल्या घरामध्ये मग पैशांची जी अडचण असते तर ती भासणार नाही। तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा लागणार आहे। तर हे चंद्रग्रहण ह्या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असं याला संबोधलं जातंय। तर ह्या चंद्रग्रहणाचा लोकांच्या जीवनावर चांगला आणि वाईट असा दोन्ही पद्धतीने परिणाम होत असतो। पण ह्या यंदाच्या वर्षी 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी हे चंद्रग्रहण आलेलं आहे आणि तज्ज्ञांच्या नुसार हे जे चंद्रग्रहण आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी अवघ्या 30 वर्षांनंतर आलेलं आहे। त्यामुळे ह्या चंद्रग्रहणाला अतिशय महत्त्व आहे। ह्या कोजागिरी पौर्णिमेला माडी पौर्णिमा असेही म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते आणि ह्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। ह्या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे। या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज सुद्धा आहे। या दिवशी पाळाव्याच्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात। या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी। या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। त्या दुधामध्ये केसर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून साखर घालून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। देव व पित्र यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत, असे हे आत्पेष्टांसह स्वतःही सेवन करावेत। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडून देतात आणि मग हे दूध जे आहे तर ते प्राशन केलं जातं। तर आता आपण बघणार आहोत की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणती वस्तू आणायची आहे। जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्हाला अजिबात आणायची गरज नाही आहे, पण नसेल तर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आणायच्याच आहेत। तर त्यामधले सर्वात प्रथम येतं ते म्हणजे असा एक फोटो असतो ज्यामध्ये भगवान विष्णू हे शेष नागावरती झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत। हा फोटो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आवर्जून असला पाहिजे। या फोटोला खूप महत्त्व आहे। हा फोटो जर ज्याच्या घरात असेल त्याच्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मीची कमतरता येत नसते। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला कमळगट्ट्याची माळ जी असते तर ती आणायची आहे। आता तुम्हाला कमळगट्ट्याची माळ जर आणणं शक्य नसेल एवढे तर तुम्ही फक्त कमळगट्ट्याचे जे मणी आहेत तर ते तुम्ही 5 मणी जरी आणले तरीही चालेल। एक मणी हा 2 रुपयाला असतो आणि तुम्ही 5 मणी जरी आणले तरीही चालतील किंवा 1 मणी जरी आणला तरीही चालेल। याने माता लक्ष्मी खूप लवकर आकर्षित होते, कारण माता लक्ष्मीला कमळ जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे। त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला घरामध्ये जी वस्तू आणायची आहे ती म्हणजे कमळगट्ट्याचे मणी, कारण कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। पण आपल्याला एवढे कमळ रोज माता लक्ष्मीला समर्पित करणं एवढं शक्य होत नसतं आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे जे कमळगट्ट्याचे मणी आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहेत। आता या व्यतिरिक्तही अजून काही गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आणायच्या आहेत। शक्य झालंच तर घेऊन या, पण नसेल शक्य तर तुमची बजेट असेल तर आणा, नसेल बजेट तर नाही आणलं तरी चालेल। पण कमळगट्ट्याची मणी हे आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचेच आहेत आणि दर शुक्रवारी ते मणी
आपल्याला लक्ष्मी देवीला समर्पित करायचे आहे किंवा त्यांना अर्पण करायचे आहेत. आता अजून म्हणजे बघा, जे श्रीयंत्र असतं तर श्रीयंत्र प्रत्येकाच्याच घरामध्ये असलं पाहिजे. श्रीयंत्रावरती साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं ते आसन आहे. त्यामुळे श्रीयंत्र ज्याच्या घरामध्ये असते तर त्याच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता येत नाही किंवा जी घरामध्ये लक्ष्मी येते तर ती स्थिर राहते आणि कोणत्याही इतर मार्गाने मग ती घराच्या बाहेर जात नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्हाला कुबेर यंत्र घ्यायचं आहे. असेल तर नाही घेतलं तरीही चालेल. पण कुबेराची मूर्ती बघा आपण देवघरामध्ये ठेवत नसतो. कुबेराची मूर्ती ही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी लागते. जर तुमच्याकडे तिजोरी असेल तर तुम्ही कुबेराची मूर्ती तुमच्या तिजोरीसाठी खरेदी करू शकता. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर कवड्या नसतील तर त्या कवड्या सुद्धा आपल्याला आणायच्या आहेत. तुमच्याकडे जर कवड्या नसतील तर त्या कवड्या तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायच्या आहेत. आता या कवड्या किती आणायच्या आहेत बघा, तुम्ही 3 आणू शकता, 1 आणू शकता, 5 आणू शकता, 7 आणू शकता, 9 आणू शकता, तुमची मर्जी आहे. पण फक्त आपल्याला त्या व्यवस्थितपणे आपल्याला देवघरामध्ये ठेवता येतील तर एवढ्या संख्येमध्ये त्या कवड्या आणायच्या आहेत. कवड्यांची जी उत्पत्ती आहे तर ती सागरामधून झालेली आहे. ज्यावेळेस सागर मंथन चालू होतं तर त्यावेळेस ते कवड्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या कवड्या आपल्या घरामध्ये आणायच्याच आहेत. ह्या जर तुम्ही घरामध्ये आणल्या तर कितीही संकट आले, कितीही दुःख आलं, कितीही दारिद्र्य आलं तरी त्यातून आपली मग सुटका होत असते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आता तुमचं बजेट नाही आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त कमळगट्ट्याची जी मणी आहे तर ते घेऊन या, नाहीतर मग तुम्ही कवड्यांची स्थापना सुद्धा तुमच्या देवघरामध्ये करू शकता. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या 2 गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायलाच पाहिजे. जर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती अखंड वास राहतो. आणि त्याचबरोबर बघा, तुमचं जर बजेट असेल तर स्त्रीयंत्राची स्थापना नक्की आपल्या देवघरामध्ये करा. त्याचबरोबर कुबेर यंत्राची स्थापना सुद्धा आपल्या देवघरामध्ये आपण केली पाहिजे. तरच आपले जे काही पैशांच्या अडचणी असतात त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. त्याने काय होतं की आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर राहतो आणि तो इतर मार्गाने मग घराच्या बाहेर जात नाही. तर त्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी या गोष्टी जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून घेऊन या. जर तुमचं बजेट असेल तर. पण बघा, आपले जर श्रद्धा असेल, विश्वास असेल, आपण त्यावरती तुम्हाला हे पण मी सांगते की तुमच्याकडनं जर सेवा होणार असेल तरच तुम्ही या वस्तू देवघरामध्ये घेऊन या. फक्त आणायच्या आणि ठेवून द्यायच्या, त्यावरती सेवा नाही करायची, काहीच नाही करायचं. याने कोणताच फायदा आपल्याला होत नसतो. त्यामुळे सेवा होणार असेल तर ह्या वस्तू आणा, नसेल सेवा होणार तर नाही आणल्या तरीही चालतील. आपलं जे रोजचं चालू आहे तसंही तुम्ही चालू ठेवलं तरीही चालेल. पण तुम्ही जर नक्कीच तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घेऊन या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.